संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व माझे वडील लोकनेते विजय वाकोडे करत होते आणि पोलीस प्रशासनाने जाणून बुजून केलेलं हे कट आहे। याच्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक पोलीस प्रशासनाने त्याला अतिशय अमानुषपणे मारलंय आणि त्या घटनेमध्ये त्याचा जीव गेलेला आहे। आणि याच पोलीस प्रशासनाने माझ्या वडिलाला सुद्धा जे शांतता प्रस्थापित करत होते त्यांना एक नंबरचा आरोपी केलेला आहे आणि यामुळे माझे वडील सुद्धा त्यांनी जीव गमावलेला आहे। आमदार सुरेश धस साहेबांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आम्हाला आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी घेऊन आलेले आहेत। काय मागणी राहणार तुमची मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्यांकडे आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे की जे पोलीस प्रशासन होतं परभणीचं, जे LCBचे पी अशोक घोरबांड, आमचे मुंडा पोलीस स्टेशनचे मरे आणि तोरनर या तिघांनी जो अमानुषपणे धांदल माजवलेली परभणीमध्ये, त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे आणि परभणीची ही घटना त्यांनी जाणून बुजून करून आणलेली आहे। कारण की जेव्हा घटना घडत होती, जेव्हा 100-1 लोक रस्त्यावर होते तेव्हा पोलीस प्रशासन जागेवर नव्हतं, जेव्हा तोडफोड होत होती तेव्हा पोलीस प्रशासन कोणाला हटवत नव्हतं। या सर्व घटनेला जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि या पोलीस प्रशासनावर 302 हे ते 3-4 आरोपी जे आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे सस्पेंड नाही तर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।